हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज मी बनवलेला आहे एग रोल. तर ही रेसिपी इतकी सोपी आहे. हा एग रोल तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. परत तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचं तर हा सुद्धा इझी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. हा एग रोल मी कसा बनवला ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर एग रोल बनवण्यासाठी मी काय केलं, 2 अंडी फोडून घेतली. तर जेव्हा आपण एग रोल बनवतो ना, तर एक एग रोल बनवण्यासाठी मी इथे 2 अंडी घेतली. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. चवीनुसार टाकायचं. मी इथे पाव चमचा मीठ टाकलं. मीठ टाकून झाल्यानंतर इथे बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची टाकली. तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडी ॲड करू शकता. त्याच्यानंतर बारीक चिरलेली मी कोथिंबीर टाकली. तर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जे मीठ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे ते सगळं असं एकजीव होईल. तर त्याच्यानंतर आपल्याला आहे ना एग रोलमध्ये आतमध्ये जी फिलिंग भरायची आहे ना, तर त्यासाठी मी इथे काय केलं, अर्धा कांदा घेतला, तो उभा चिरून घेतला. 1 शिमला मिरची होती तर तीसुद्धा अर्धी मी चिरून घेतली. आणि कोबी आहे म्हणजे कॅबेज, तर तो सुद्धा मी थोडासा उभा चिरून घेतला. तर काय करायचं, गॅस चालू करायचा, पॅन ठेवायचा त्यावर, आणि आपण जे उभा चिरलेला कांदा, ती शिमला मिरची आणि जो कोबी होता, तर हे सगळं टाकायचं आणि आपल्याला फक्त सॉटे करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये ना ऑइल अजिबात ॲड नाही करायचं. मी इथे पाव चमच्यापेक्षा पण थोडंसं कमी मीठ टाकलं आहे. आणि फक्त आपल्याला ह्या व्हेजीज आहेत ना थोड्याशा जस्ट अशा सॉते करून घ्यायचे. तेल नाही टाकायचं आणि ह्या खूप अशा शिजवायच्या नाही आहेत. मी तुम्हाला दाखवते. 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर ना हे बघा अशी वाफ येते छान, आणि बास एवढंच आपल्याला त्यांना सॉते करायचं. आणि ह्या स्टेजला ना आपला गॅस बंद करून द्यायचा. आणि आपल्याला आपण जो एग रोल बनवायचा आहे त्यासाठी तवा गरम करायला ठेवायचा. तर आता एग रोलला ना आपल्याला आतमध्ये फिलिंग ठेवायच्या आधी एक सॉस लावायचा आहे. तर त्यासाठी मी काय केलं, 1 चमचा नॉर्मल टोमॅटो सॉस घेतला आणि 1 चमचा मेयोनीज घेतलं. तर इथे USA हे हॉलमन्सचं जे एगवालं मेयोनीज आहे तर ते भेटतं. तर ते मी यूज केलेलं आहे. तुम्ही घरी जे अवेलेबल आहे ते यूज करू शकता. आणि जर तुम्हाला हे केचप आणि मेयोनीज नाही आवडत आहे तर तुम्ही ही जी स्टेप आहे ना तर ती स्किपसुद्धा करू शकता. तरीसुद्धा एग रोल खूप मस्त लागतो. तर पॅन आता गरम झाला आहे, त्यामध्ये ना मी थोडंसं 1 चमचा तेल टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपण जे अंड्याचं मिक्सचर केलं होतं ते टाकून घ्यायचं. हे थोडंसं चांगलं असं पसरवून घ्यायचं गोल. आणि त्यानंतर ना आपण जी चपाती तयार केलेली असते ना, तुमच्याकडे जर लेफ्ट ओव्हर चपाती असेल म्हणजे उरलेली चपाती असेल ना, तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. किंवा नॉर्मल चपाती आपण बनवून घेतली तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर ही चपाती यावर अशी ठेवून द्यायची. आणि मी थोडंसं ना हाताने नॉर्मल प्रेस करून थोडी चपाती प्रेस करून घेतली, म्हणजे पूर्ण जे कडाला आहेत ना तर तिथेसुद्धा ते ऑमलेट चांगलं लागेल आणि एग रोल एकदम छान होईल. आणि सगळीकडे असं व्यवस्थित ते ऑमलेट पसरेल, म्हणून थोडंसं मी असं हाताने प्रेस करून घेतलं. आणि त्यानंतर आहे ना मी थोडंसं पळीने साईडून असं तेल टाकलं, म्हणजे जे ऑमलेट आहे तर ते सुटेल चांगलं. तर तुम्ही इकडे बघा, आता हे साईडून सुटलेलं आहे आणि मी आता इकडे फ्लिप करून दाखवते. तर हे बघा, इकडून मस्त असं भाजून झालं आपलं अंड्याचं ऑमलेट. तर हा एग रोल आहे ना वरच्या साईडून चांगला भाजून झाला आहे. तर खालच्या साईडूनसुद्धा चपाती थोडीशी भाजून घ्यायची. तर तुम्ही इकडे बघा, आता ही चपाती पण खालच्या साईडून चांगली भाजून झाली आहे. तर या स्टेजला ना गॅस बंद करायचा. आपला एग रोल आहे तो रेडी झाला आहे. आता यामध्ये आपल्याला फिलिंग भरायचं आहे. तर आपला हा एग रोल घ्यायचा आणि त्यामध्ये आपण जे मेयोनीज आणि केचपचं जे सॉस बनवलेला होता तर तो टाकून घ्यायचा. तो टाकून झाल्यानंतर हा चांगला पसरवायचा पूर्ण. आणि हा पसरून झाल्यानंतर आपण जे व्हेजीज सगळ्या थोड्याशा सॉते केलेल्या होत्या ना तर त्या व्हेजीज टाकायच्या. आणि आपला हा एग रोल बंद करायचा आणि झाला आपला खायला हा रेडी. तर इतका इझी आहे, टेस्टलासुद्धा खूप मस्त लागतो, हेल्दीसुद्धा आहे. आणि तुम्ही हा टिफिनला देऊ शकता. डिनरला पण कधीतरी असं कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता, शॉर्टकट. तर बनवायला खूप सोपं आहे, टेस्टलासुद्धा मस्त लागतो. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आवडली का, आणि तुम्ही माझी ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. तर हा एग रोल आहे ना इकडे मी कट करून तुम्हाला दाखवते, म्हणजे आतमधून सुद्धा तुम्हाला समजेल की कसं जो एगचा जो लेयर आहे तो आलेला आहे. तर इकडे हा रोल कट करून घ्यायचा.
आणि तुम्ही इकडे बघा मस्त एग रोल रेडी झाला आहे आणि आतमधून बघा एगचं छान असा लेयर आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.